हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि हा व्लॉग आहे गुरुपौर्णिमेचा आणि तो तुम्हाला 8 दिवस तरी लेट येतो आहे. मी कारणे देत बसणार नाही, कारण की कारणे देत बसल्यापेक्षा म्हणजे आपण ट्रॅकवर येऊन चालत राहणे महत्त्वाचे आहे. तर बघू शकता इथे मी माझ्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या रुटीनला सकाळी 4 पासून सुरुवात केलेली. इथे अंधारच दिसतोय तुम्हाला, कारण की 4 वाजता बाहेर निघाल्यानंतर अंधार होता थोडाफार. त्या दिवशी म्हणजे 4 वाजेपासून मी माझ्या रुटीनला सुरुवात केली. तर उठल्यानंतर अगोदर मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर मला म्हणजे चहा घेतल्याशिवाय माझ्या म्हणजे रुटीनला सुरुवात होत नाही. कारण की मला लहानपणापासूनच म्हणजे उठल्यानंतर चहाची सवय लागलेली आहे. ती माहिती आहे मला की ही सवय वाईट आहे, पण काय करणार आहे आता, आदत से मजबूर. तर उठल्यानंतर अगोदर मी चहा घेतला आणि शांततेत बसून, कारण की आज दिवसभर खूप सारे कामं होते मला, त्यामुळे मग 1 कप चहा सोबत मी टाईम स्पेंड केला मी. आणि नंतर मग माझ्या कामाला सुरुवात केली. कारण की चहा घेतल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते आपल्यामध्ये. तुमच्यामध्ये मला माहिती नाही, पण माझ्यामध्ये तरी एक कप चहा म्हणजे खूप काही आहे माझ्यासाठी. त्यानंतर इथे बघू शकता मी काय करत असते, म्हणजे दळण आणल्यानंतर ते संपूर्ण गाळून घेत असते अगोदरच. कारण की काय होतं माहिती आहे का, म्हणजे मधात आपल्याला सकाळची घाई असते आणि घाईमध्ये जर कणिक भिजवायची असली तर पीठ गाळत बसणे एवढा वेळ नसतो. त्यामुळे मी काय करते, घाई होऊ नये म्हणून अगोदरच दळण आणल्यानंतर ते संपूर्ण पीठ डब्यामध्ये भरून ठेवते, गाळून. तर इथे बघू शकता मी अगोदरच्या दिवशीच दळण आणलेलं आणि हे एवढं पीठ गाळायचं माझं बाकी होतं. त्यामुळे म्हणून मी 4 वाजता उठून सुरुवात केलेली. तशी डेली मी 4 वाजता उठत नाही. मी माझी सकाळ म्हणजे 5-5:30 नंतरच सुरू होते. कारण की 5-5:30ला माझे मिस्टर आणि मुलगा बॅडमिंटनच्या क्लाससाठी जातात. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलीच तुमच्यासोबत. तर त्यामुळे मग मी त्यांच्यासोबतच उठून जात असते. पण आज होती गुरुपौर्णिमा, त्यामुळे मग लवकर सुरुवात करायची होती. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की माझे मिस्टर पायीवारीमध्ये गेलेले 2 दिवस. त्यामुळे मग मुलांना सोडणे, आणि आज आखाडी असल्यामुळे मग ते आमच्याकडे देतात देवीला दही भात, पुरणाचा नैवेद्य. तर तेही करायचं होतं. पुरण मी अगोदरच्या दिवशीच करून घेतलेलं. आणि इथे बघू शकता मी मस्तपैकी टी व्हीमध्ये गजानन महाराजांचे, स्वामी समर्थ यांचे मंत्र लावून दिले आणि माझ्या कामाला सुरुवात केली, म्हणजे सकाळची क्लिनिंगसाठी. क्लिनिंग म्हणजे संपूर्ण घर वगैरे झाडून घेतले मी अगोदरच. आणि ते पीठ अगोदर गाळून घेतलं, कारण की घरात घाण होते ना, त्याच्यामुळं. तशी तर बाहेरच गाळत असते मी दरवेळेस, पण मग यावेळेस बाहेर अंधार असल्यामुळे मग मी ते घरामध्ये गाळून घेतलं. आणि इथे बघू शकता मुलं माझे झोपलेलेच होते दोन्ही पण. त्यांना काही म्हणजे तो बेडरूम आहे माझी, आणि तुमची म्हणजे इच्छा असेल तर मग मी करेल तुमच्याशी शेअर माझी होम टूर वगैरे सगळं. पण आता सध्या नवीन आहे, त्यामुळे मग कसं आणखी थोडंसं सेट करते आणि नंतर तुमच्याशी होम टूर वगैरे शेअर करेल मी. तर बेडरूममध्ये मुलं झोपलेली, त्यामुळे मग कमी आवाजात मी मस्त गजानन महाराजांचे मंत्र लावून दिले आणि माझे कामं सुरू केले. आणि असे मंत्र वगैरे कानामध्ये ऐकल्यानंतर काय होतं, छान असं कामामध्ये मन लागतं आणि पटापट कामं होतात. आणि कामं कधी होतात ते माहीत पण पडत नाही आपल्याला. ते बघू शकता आतापर्यंत म्हणजे माझे पीठ गाळून झालं, त्यानंतर घरं झाडून झाले, मग लगेच लादी पण पुसणं झाली. त्यानंतर काय केलं, मग मी लगेच आंघोळ करून घेतली. कारण की इथे बघू शकता एवढे कामं करेपर्यंत, म्हणजे एवढंच कामं नाही केले मी, तोपर्यंत कचरा वगैरे फेकून दिलं, बाहेरचं झाडणं वगैरे, असे भरपूर असे कामं असतात. त्यानंतर लॅट्रिन बाथरूम क्लीन करणे रोजचं काम असतं माझं. बेसिंग वगैरे सगळं क्लीन करणे, ते सगळं उरकून घेतलं. आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली छान फ्रेश पैकी. आणि इथे बघू शकता केस ओले असल्यामुळे मग ते विंचरत काही बसली नाही मी, तसेच बांधून घेतले. पण मी थोडंसं म्हणजे आंघोळीनंतर
लगेच थोडंसं माझं म्हणजे स्किन केअर करून घेत असते, थोडीफार म्हणजे सनस्क्रीन वगैरे, आणि ते केल्यानंतर दिवसभर मग छान फ्रेश वाटतं मला. म्हणजे कामाच्या गडबडीत एकदा आपण कामाला लागलो की स्किन केअर करणे किंवा स्वतःकडे आरशात बघणेही होत नाही. त्यामुळे मग मी रोज डेली आंघोळीनंतर थोडंसं हे करून घेत असते माझं स्किन केअर वगैरे. त्यानंतर खाली जाऊन मग मी असे छान फुलं वगैरे घेऊन आली, कारण की मला गजानन महाराजांसाठी हार पण करायचा होता. तसे मी विकत आणलेले होते फुलं, पण हे छान दिसतात फुलं. बघू शकता इथे यांचा म्हणजे मी उठलेली तेव्हा त्याच्या अर्ध्या तासानंतर यांचा किलबिलाट चालू झालेला बाहेर. तुम्हाला दाखवते. हे जे पक्षी आहेत ना, तुम्हाला सांगितलेलं मी की माझ्या मुलीच्या हट्टा खातीर हे आणलेले, पण आता यांच्याशी एवढा लळा लागलेला आहे मला. अगोदरचे 2 मी तुम्हाला सांगितलेलंच की 2 उडून गेलेले. त्यानंतर मग मलाच करमत नव्हतं, कारण की हा रिकामा पिंजरा बघितल्यानंतर मला अजिबात करमत नव्हतं घरामध्ये. आणि आता रोज सकाळी उठल्यानंतर, आज मी यांच्याकडे काही बघितलं नाही, पण आवाज येत होता त्यांचा. रोज त्यांच्यासोबत मी 15-20 मिनटं स्पेंड करत असते. आणि त्यामुळे काय होतं, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल घ्यायची गरज पडत नाही आणि यांच्यासोबत छान असा वेळ जातो माझा. आणि त्यांच्यासोबत वेळ आज घालवायला मला काही एवढा वेळ नव्हता, त्यामुळे मग मी तेवढंच शेअर केलं तुमच्याशी. त्यानंतर काय झालं, मी बाहेरची हे माझं डेली रुटीन आहे, तुळशीला पाणी वगैरे घालणे आणि ही पिंड ठेवलेली आहे बाहेर. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच की मी रोज महादेवाला असे म्हणजे पाणी वगैरे टाकते. आता माझी आई वगैरे सगळे मंदिरात जातात, पण मी काय केलेलं, घरीच शेगावरून एक पिंड आणलेली आणि घरीच, कारण की सकाळी घाई असते खूप आणि मंदिरात वगैरे जाणं होत नाही, तर मग मी काय करते, घरीच पिंडीवर पाणी वगैरे टाकते आणि ते पाणी थोडंसं तीर्थ म्हणून घेते आणि रोज डेली पूजा करते. फक्त काही दिवसच असतात महिन्यातले की ते 5 दिवस मी नाही करत पूजा, नाहीतर रोज माझी पूजा असते. छानपैकी अशी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग मनात आलं की आज पौर्णिमा आहे, तर मग हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यावं आपण. घाई तर होतीच, पण कसं म्हणजे तसं रेग्युलर वगैरे काही हळदीचं लेपन वगैरे असं काही मी करत नसते, पण आज वाटलं आणि मध्ये कधीतरी करत असते. म्हणजे पौर्णिमा असली किंवा एखाद्या वेळेस वाटलंच तर शुक्रवारला किंवा म्हणजे सण असला तेव्हा. तर मग आज वेळ होता, म्हणजे वेळ नव्हता, पण असं वाटलं मला, कारण की खूप छान असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं होतं घरामध्ये. तर मग हळदीचं लेपनसुद्धा मग मी थोडंसं करून घेतलं, त्यामुळे आणखीनच प्रसन्न असं वातावरण झालेलं घरातलं. इथे बघू शकता अशी मी म्हणजे तोडकी मोडकी कशी तरी करते पूजा. मला आवडतं पूजा करायला, म्हणजे लहानपणापासूनच मला पूजेची याची खूप आवड. आणि इथे छोटीशी अगोदरच रांगोळी काढून घेतलेली, ती काही तुमच्याशी शेअर केलेली नाही मी. जर तुम्हाला आवडत असेल रांगोळी बघायला तर करेल पुढच्या वेळेस मी तुमच्याशी काढताना शेअर. आणि रांगोळी कशी वाटली माझी ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगाल. आणि इथे बघू शकता, इथे तुपाच्या 2 फुलवाती वगैरे लावून घेतल्या मी. छान असं प्रसन्न वातावरण घरामध्ये, मंत्रोच्चार चालू गजानन महाराजांचे, आणि कुठं मंदिरात जायची गरज पडत नाही असं जर वातावरण आपण घरामध्ये क्रिएट केलं तर. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मुलगा उठलेला माझा, तर त्याला मी म्हणजे बनाना शेक, तोही माझ्यासारखाच आहे वीक थोडासा, आणि म्हणून मग मी त्याला उठल्यावर 2 केळं आणि दूध असं बनाना शेक बनवून देत असते. तो मी तुमच्याशी काही शेअर केलेला नाही आहे, पण जर तुम्हाला वाटलंच शेअर करावं तर करेल मी तुमच्याशी शेअर. मला कमेंट करून तुम्ही सांगा. त्यानंतर मग रोज माझे मिस्टरच पूजा करत असतात घरी असले तर, पण आज ते घरी नसल्यामुळे मग आज पूजा माझ्याकडे होती. आणि तसंही मला म्हणजे जर स्वामींचा म्हणजे गजानन महाराजांचा अभिषेक करायचा असला तर तेव्हा मीच पूजा वगैरे करत असते. आणि मला कळस वगैरे पण बदलायचा होता पौर्णिमा असल्यामुळे. त्यानंतर ही जी उथळण ठेवलेली आहे ती पण मी बदलते. आणि तिथे बाजूलाच, उथळणीच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर ते मी धनलक्ष्मी कुंचन असतं ना, तर माझ्या आईने ते आणलेलं याच्यावरून ते कमंडल, तर त्यातच मी त्या धनलक्ष्मी कुंचन
स्थापन केलेलं, त्यामध्येच पूजा करते मी. असं काही जरुरी नाही की कुंचनच घ्यावं आणि तशीच पूजा करावी. त्याखाली मी असेच 11 नाणे ठेवलेले 10चे आणि त्यामध्ये कुंचन भरून मी ठेवते. अशा प्रकारे मग मी गजानन महाराजांचा छानपैकी अभिषेक केला आणि छान अशी पूजा वगैरे केली. त्यानंतर मग महाराजांना हार वगैरे जे मी तुम्हाला बोललेली की मी फुलं वगैरे आणलेले होते, तर हार करताना काही तुमच्याशी मी शेअर केला नाही, पण मी मस्तपैकी हारसुद्धा त्या दिवशी करून घेतलेला. कारण की एक म्हणजे तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर करायचा होता मला. आणि त्यानंतर अशी सकाळ छानपैकी वातावरणात आपण तयार केली ना, घरात एकदम छान वातावरण असलं की कामं करायला पण एक वेगळी एनर्जी येते माणसाला, आणि तीच मला आज आलेली. त्यामुळे मग मी हारसुद्धा तयार करून घेतलेला आणि गजानन महाराजांना मस्तपैकी हार वगैरे घातला, शाल वगैरे परिधान केली आणि छान अशी पूजा केली त्यांची. त्यानंतर मस्तपैकी आरती वगैरे करून घेतली गजानन महाराजांची आणि एकदम असं भारावणारं वातावरण घरामध्ये तयार झालेलं. खूप मस्त वाटत होतं मला पारायणसुद्धा करायचं होतं गजानन महाराजांचं छोटं, पण त्या दिवशी ती इच्छा मनातच राहून गेली. कारण की खूप सारे कामं होते दिवसभरात. म्हणजे पूर्णाचे नैवेद्य वगैरे पण बनवायचे होते, मुलांना शाळेत पण सोडायचं होतं, मुलांना शाळेतून घरी घेऊन पण यायचं होतं. त्यामुळे मग नाही शक्य झालं ते पारायण वगैरे करणं. आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ पण मला तुमच्याशी शेअर करायचा होता, पण मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मग हा व्हिडिओ पण तुम्हाला त्यामुळेच लेट आलेला आणि म्हणजे समोरचं शूट पण झालेलं नाही. पण असे प्रॉब्लेम तर चालूच राहणार. या प्रॉब्लेमकडे लक्ष न देता आपल्याला जे म्हणजे ध्येय आहे, आपलं काम करत राहणे महत्त्वाचे आहे. इथे बघू शकता छानपैकी मस्त माझे गजानन महाराजांची पूजा वगैरे झाली. मग मी गणपती आणि गजानन महाराजांची दोघांची आरती वगैरे छान करून घेतली. मस्तपैकी सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवून घेतले आणि त्यानंतर मग मुलगी उठलेली माझी. मग तिचं पण आवरून घेतलं सगळं, मुलांची शाळेची तयारी वगैरे केली. कारण की नंतर खूप घाई झालेली होती मला. म्हणजे त्यांना तयारी करून पटापट, म्हणजे त्यांची शाळा 9:45 असते, तर त्यांना नेऊन सोडायचं होतं. त्यांचे टिफिन वगैरे भरायचे होते, नाश्ता वगैरे द्यायचा होता. त्यामुळे मग समोरचं काही शूट केलं नाही मी. अशी छानपैकी तयारी केली आणि त्यानंतर लागली स्वयंपाकाला. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय गजानन मैत्रिणी.